विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी या विषयातील पाठ क्रमांक 9 कार्बनी संयुगे या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तांमध्ये आपण पाहिलेलं आहे की सेंद्रिय संयुगे व असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत। पहा, सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत आणि याच्यामध्ये धातू व काच माती, धातू काच किंवा माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्नपदार्थापासून ते इंधनापर्यंत ज्या अनेकविध वस्तू आहेत या सेंद्रिय संयुगापासून बनलेले असतात। संयुगांचे दोन प्रकार मी सांगितले, त्याच्यामध्ये पहिला आहे सेंद्रिय संयुग आणि दुसरा आहे असेंद्रिय संयुग। धातू किंवा काच व माती यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर अन्नपदार्थापासून ते इंधनापर्यंत अनेकविध वस्तू या सेंद्रिय संयुगापासून बनलेले असतात आणि या सेंद्रिय संयुगामधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन आहे। पहा, सेंद्रिय संयुगामधील जे काय अत्यावश्यक मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य म्हणजे कार्बन आहे। पहा, सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य कार्बन आहे। ठीक आहे, आता या पुढचा जो घटक आहे कार्बनी संयुगामधील बंध। कार्बनी संयुगामध्ये जो काही बंध असतो तो सहसंयोजी बंध असतो। बघा, कार्बनी संयुगामधील बंध। आता मागील प्रकरणामध्ये आयनिक संयुगाचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत। याच्यामध्ये आयनिक संयुगाचे द्रवणांक, उत्कलनांक उच्च असतात आणि वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युतवाहक असतात। तसेच आयनिक संयुगांचे हे गुणधर्म त्याच्यातील आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होतात, हे तुम्ही पाहिलेले आहे। आता त्याच्या पुढे इथं आपण पाहतोय जी काय कार्बनी संयुगे आहेत या कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्याचे आढळते। इथं उत्कलनांक दिलेले आहेत। पहा, काही कार्बनी संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक, इथं द्रवणांक आहेत आणि इथं उत्कलनांक आहेत। हे सर्वसाधारणपणे 300 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहेत। पहा, 300 अंश सेल्सिअसपेक्षा कोणताही मोठा नाही। मागील इयत्तांमध्ये विविध द्रावणांच्या विद्युत वाहकतेचे परीक्षण केलेले आहे। ग्लुकोज आणि युरिया या कार्बनी संयुगांना विद्युत वाहकता नाही हे दिसले। सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युतची दुर्वाहक असल्याचे दिसून येते आणि यावरून आपल्याला असं समजतं की बहुतांश कार्बनी संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंधाचा अभाव आहे। म्हणजे जेवढी पण कार्बनी संयुग असतात त्यांच्यामध्ये आयनिक बंध नसतो। याचा अर्थ असा होतो की कार्बनी संयुगामधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही। याचा अर्थ असा होतो की पहा, कार्बनी संयुगामधील जे काय रासायनिक बंध आहेत या रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही। आपण अभ्यासतोय कार्बनी संयुगांमधील बंध अभ्यासतोय। पहा, आता इथं कार्बनी संयुगामध्ये कशा प्रकारचे बंध निर्माण होतात इथं हा तक्ता आहे। पहा, कार्बनचे बंध तयार होण्याची पार्श्वभूमी, म्हणजे कार्बन अशा प्रकारचे बंध का निर्माण करतो त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे हे इथं दिलेलं आहे। पहा, हा सी म्हणजे कार्बन आहे, त्याचा हा अणुअंक आहे। इलेक्ट्रॉन स्वरूपात दिलेला आहे। पहा, 6 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये,
पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4. संयोजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 4 आहे आणि कुठलंही मूलद्रव्य असेल तर ते काय करतं, नजीकच्या राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतं आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतं. आता कार्बनला नजीक असणारे हे जे काय राजवायू आहे त्याच्यामध्ये एक आहे हेलियम आणि एक आहे निऑन. आता इथं आपण पाहिलेलं आहे एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी काही प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असे इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठून स्थैर्य प्राप्त करणं. म्हणजे ही जी काही प्रेरक शक्ती आहे एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी ती कोणती आहे, तर नजीकचे जे राजवायू असतात त्या राजवायूचं स्थायी असं इलेक्ट्रॉन स्वरूपण गाठून स्थैर्य प्राप्त करणं. म्हणजे यांचं जसं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, आता हा कार्बन आहे, याला नजीक असणारे हा एक हेलियम आणि हा एक निऑन असे हे 2 राजवायू आहेत. कार्बन काय करणार, तर या दोघांसारखं स्थायी स्वरूपाचं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार. आता त्यासाठी काय करावं लागेल कार्बनला, कार्बनच्या संयोजक कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू स्वरूपण गाठण्याकरता कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात म्हणजे कार्बनचं जे काही संयोजक कवच आहे हे इथं याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 4 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला या हेलियमसारखं बनण्यासाठी आणि या निऑनसारखं बनण्यासाठी याच्याकडे अनेक पर्यायी मार्ग असू शकतात. आता पहिला जो मार्ग आहे तो काय करेल, संयोजक कवचामध्ये असणारे जे काही 4 इलेक्ट्रॉन आहे हे 4 इलेक्ट्रॉन एकामागून एक असे गमावून, तर याने जर हे संयोजक इलेक्ट्रॉन हे 4 आहेत, हे 4 इलेक्ट्रॉन जर याने गमावले तर याच्या संयोजक कवचामध्ये 2च इलेक्ट्रॉन राहतील आणि हा हेलियमप्रमाणे स्वरूपण प्राप्त करून स्थिर होईल. बरोबर. आता या पद्धतीमध्ये काय होतं, प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातं म्हणजे जसजसं हे इलेक्ट्रॉन गमावले जाणार तसतसा त्या अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जाणार आणि त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जाते म्हणजे याला जर याच्या बाह्यतम कवचामध्ये असणारे 4 इलेक्ट्रॉन आहेत आता याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 4 आहे, त्याला हेलियमसारखं बनायचं आहे तर काय करावं लागेल, हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत हे 4 इलेक्ट्रॉन त्याला गमावावे लागतील आणि ज्या वेळेस हा इलेक्ट्रॉन गमावणार त्या वेळेस त्याच्या केंद्रकावरील जो काही धनप्रभार आहे तो वाढत जाणार आहे आणि त्यामुळं पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखीन अवघड होत जाते. शिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणाऱ्या C4+ या धन आयनाला राजवायू स्वरूपण असूनसुद्धा त्याच्या लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळं तो अस्थायी ठरतो. आता याने 4 इलेक्ट्रॉन गमावले, हा याच्यासारखा झाला तरी देखील याच्यावरती जो काय प्रभार असणार आहे तो 4 धनप्रभार असणार आहे कारण त्यांनी 4 इलेक्ट्रॉन गमावले त्याच्यामुळे 4 प्रोटॉन वाढले, त्याच्यामुळं त्याच्यावरचा धनप्रभार 4ने वाढलेला आहे आणि त्याच्यावरती निव्वळ उच्च धनप्रभार असल्यामुळे तो काय ठरणार आहे, अस्थायी ठरणार आहे. त्यामुळे कार्बन अणू राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी हा मार्ग घेत नाही आपण काय शिकतोय, तर कार्बनमध्ये जो काही बंध तयार होतो कार्बनी संयुगामधील तो शिकतोय आणि हे बंध तयार होण्यासाठी त्याला काय करावे लागतात, हे इलेक्ट्रॉन गमावावे लागतात आणि हे इलेक्ट्रॉन गमावण्याचे त्याच्याकडं अनेक मार्ग आहेत. त्यापैकी आपण पहिला मार्ग पाहिला, हे 4 इलेक्ट्रॉन गमावले तर तो याच्यासारखं हेलियमसारखं म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करेल परंतु तो स्थिर राहणार नाही कारण त्याच्यावरती 4+ एवढा धनप्रभार आहे. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे तो काय करू शकतो, तर या निऑनसारखं इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करण्यासाठी, निऑन कसं आहे, पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत. आता हा कार्बन आहे, याच्या पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 4 आहेत. आता या निऑनसारखं जर याला बनायचं असेल तर याला आणखीन 4 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे.
आता यामध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन अणूवरील निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो. पहा, ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन गमावतो त्यावेळेस निव्वळ धन प्रभार वाढत जातो आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन तो स्वीकारतो त्यावेळेस निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो आणि यामुळं पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी अवघड होत जातं. पहा, म्हणजे काय होतं तर पुढचा इलेक्ट्रॉन स्वीकारताना जे काही प्रतिकर्षण बल तयार होणार आहे त्या प्रतिकर्षण बलावर मात करण्यासाठी आणखी ऊर्जा जास्त लागणार आहे, त्यामुळे हे काम अवघड होणार आहे. आणि याशिवाय या प्रक्रियेत अंतिमतः तयार होणाऱ्या C-4 हा ऋण आयन त्याला राजवायू स्वरूपन असून सुद्धा अस्थायी असतो, कारण यात केंद्रकावरील 6+ या धनप्रभारासाठी भोवतालच्या 10 इलेक्ट्रॉनांना धरून ठेवणे अवघड जाते. आणि याच्यावरती हा 4 ऋण प्रभार असल्यामुळं कार्बनवरती तो अस्थायी ठरतो. म्हणजे तो काय करत नाही, हे 4 इलेक्ट्रॉन गमावत पण नाही आणि 4 इलेक्ट्रॉन स्वीकारत पण नाही. तर तो पुढचा मार्ग कोणता अवलंबतो तर तो काय करतो, त्याच्या संयोजक कवचामध्ये असणारे जे काही 4 इलेक्ट्रॉन आहेत या 4 इलेक्ट्रॉनांचं इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉनांबरोबर संधान करून निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन तो गाठतो. पहा, म्हणजे काय करतो कार्बन, त्याच्या संयोजक कवचामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, मग इतर अणू शोधतो की ज्या आणि त्या इतर अणूंच्या 4 संयोजक इलेक्ट्रॉनबरोबर तो संधान करतो, म्हणजे शेअरिंग करतो. कार्बन इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेतही नाही, तर तो काय करतो, इतर कार्बन अणूंचे जे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनांबरोबर संधान करून निऑनचं स्वरूपन गाठतो. या पद्धतीमध्ये 2 अणू एकमेकांबरोबर संयोजक इलेक्ट्रॉनचे संधान करतात. दोन्ही अणूंच्या संयोजक कवचांचे परस्पर व्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. पहा, म्हणजे दोन्ही अणूंच्या संयोजक कवचांचे परस्पर व्यापन होते आणि त्यामध्ये कवचांचे संधान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू स्वरूपन गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युत प्रभार निर्माण होत नाही, म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात. या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू स्वरूपन गाठण्यासाठी कार्बन अणू हा मार्ग शोधतो. म्हणजे कार्बनचा अणू काय करतो तर इलेक्ट्रॉन देतही नाही आणि घेत नाही, तो काय करतो तर संयोजक इलेक्ट्रॉनबरोबर संधान साधतो. आणि अशा प्रकारे पहा, इथं याची व्याख्या दिलेली आहे. जो कार्बनी संयुगांमध्ये बंध निर्माण होतो तो सहसंयुज बंध निर्माण होतो. पहा, इथं मी दाखवते. पहा, 2 अणूंमध्ये हे जे 2 अणू आहेत, 2 अणूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉनांच्या संधानाने 2 अणूंमध्ये 2 अणूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉनांच्या संधानाने जो रासायनिक बंध निर्माण होतो त्याला सहसंयोज बंध असं म्हणतात. आणि कार्बन अणूमध्ये पहा, हे इथलं हे चुकीचं आहे, 2 संयोजक हे चुकीचं आहे. तर 2 अणूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉनांच्या संधानाने जो काही रासायनिक बंध निर्माण होतो त्याला सहसंयोज बंध असं म्हटलं जातं. तर कार्बनी संयुगामध्ये कुठल्या प्रकारचा बंध निर्माण होतो, सहसंयोज बंध निर्माण होतो. हा कसा होतो तर संयोजक इलेक्ट्रॉनांबरोबर संधान केल्याने अशा प्रकारचा सहसंयोज बंध निर्माण होतो. तर इथं आपल्याला दाखवलेलं आहे. पहा, सहसंयोज बंधाने तयार होणाऱ्या रेणूंचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू आहे. पहा, सहसंयोज बंधाने तयार होणारा जो रेणू आहे त्या रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू. प्रथम पाहूया. तर इथं पाठीमागं ते दिलेलं आहे. पहा, सर्वात साधं उदाहरण आता हा एक हायड्रोजनचा अणू आहे, हा एक हायड्रोजनचा अणू आहे. हे 2 हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन
हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. आता हा कसा तयार झालेला आहे पहा. तर या हायड्रोजन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, या हायड्रोजन अणूच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. मग हे दोन हायड्रोजनचे अणू काय करतात, आता याला स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी किंवा स्थैर्य प्राप्त होण्यासाठी याच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आवश्यक आहे, याच्या पण बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आवश्यक आहे. पण याच्या बाह्यतम कवचात इथं एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्या बाह्यतम कवचात इथं एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हे हायड्रोजनचे अणू काय करतात, तर ह्यांचे जे संयुजा इलेक्ट्रॉन आहे या संयुजा इलेक्ट्रॉनची इथं भागीदारी करतात. आता ती भागीदारी कशी केलेली आहे आपल्याला इथं दिसते पहा. तर ह्यांचं परस्पर व्यापन झालेलं आहे पहा. हा पहिला अणू आहे हायड्रोजनचा आणि हा दुसरा अणू आहे. इथं यांची जी कवचं आहेत ही परस्पर व्यापन झालेली आहेत, म्हणजे या कवचाने याला या कवचाने या कवचाला व्यापले आणि या कवचाने या कवचाला व्यापलेलं आहे. म्हणजे इथं परस्पर कवचांचं काय झालेलं आहे, व्यापन झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे 2 इलेक्ट्रॉन याचे देखील आहेत, या हायड्रोजन अणूचे देखील आहेत आणि हे 2 इलेक्ट्रॉन या हायड्रोजन अणूचे देखील आहेत. त्याच्यामुळं इथं हायड्रोजनचे जे काय अणू आहेत ते परस्परांचे इलेक्ट्रॉन भागीदारीत घेतात आणि इथं जो बंध तयार झालेला आहे हा बंध आहे सहसंयुज बंध. आता हे ठिपक्याने दाखवायचं म्हटलं तर हे असं दाखवलं, ही हायड्रोजनची संज्ञा आहे, ही पण हायड्रोजनची संज्ञा आहे आणि त्याच्यामध्ये असे 2 ठिपके दिले, याचा अर्थ याच्यामध्ये एकेरी बंध निर्माण झालेला आहे किंवा एक आडवी रेष काढली. हायड्रोजन हायड्रोजन हे हायड्रोजनचे 2 अणू आहेत आणि त्याच्यामध्ये एक रेष असेल तर 2 हायड्रोजनच्या अणूमध्ये एकेरी बंध निर्माण झालेला आहे. म्हणजे कार्बनी संयुगामध्ये जे काय बंध निर्माण होतात ते बंध सहसंयुज बंध असतात. आणि हे सहसंयुज बंध कशामुळे निर्माण होतात, तर इलेक्ट्रॉनांचं संधान केल्याने, इलेक्ट्रॉनांचं शेअरिंग केल्याने हे सहसंयुज बंध निर्माण होत असतात. तर त्याचं उदाहरण आपण इथं पाहिलेलं आहे. आता आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे पहा. तर 2 ऑक्सिजन अणू आहेत पहा. इथं दिसतोय आपल्याला हा एक ऑक्सिजनचा अणू आहे, हा एक ऑक्सिजनचा अणू आहे आणि हा एक ऑक्सिजनचा अणू आहे, बरोबर. आता याच्या बाह्यतम कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. या ऑक्सिजनच्या अणूमध्ये, अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये देखील 6 इलेक्ट्रॉन आहेत पहा, 1 2 3 4 5 6, बरोबर. आता याला अष्टक पूर्ण करण्यासाठी म्हणजे बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन ठेवण्यासाठी याला पण 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे आणि याला पण 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी इथं इलेक्ट्रॉनची देवघेव होत नाही पहा. तर हे जे ऑक्सिजनचे 2 अणू आहेत, हे ऑक्सिजनचे 2 अणू काय करतात, तर यांचे म्हणजे हा काय करतो, याला 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत देतो आणि हा देखील याला 2 इलेक्ट्रॉन भागीदारीत देतो. इथं दिसतंय पहा, हे 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा हा रेणू तयार झालेला आहे O2. हा O आणि हा O2 हे ऑक्सिजनचे 2 अणू आहेत आणि हा ऑक्सिजनचा रेणू आहे. तर इथं हा ऑक्सिजनचा रेणू कसा तयार झालेला आहे पहा. तर या ऑक्सिजन अणूने या ऑक्सिजन अणूला 2 इलेक्ट्रॉन भागीदारी दिले पहा. तर इथं दाखवते पहा, हा ऑक्सिजनचा पहिला अणू आहे, बरोबर, आणि हा ऑक्सिजनचा दुसरा अणू आहे. आता या दोघांनी काय केलेलं आहे पहा, याचे 2-2 इलेक्ट्रॉन भागीदारीत घेतलेले आहे. त्याच्यामुळं इथं हे 4 दोघांचे आहेत पहा, म्हणजे याचे हे 4 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4, इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. आणि इथं 2 आहेत, 6 झाले, इथं 2 8, म्हणजे याचंही इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झालं. आणि इथं 4 आहेत, इथं 2 6 आणि इथं 2, याचंही इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 2 ऑक्सिजन अणूच्या रासायनिक संयुगाने O2 हा रेणू तयार होतो आणि या ठिकाणी या दोघांमध्ये सहसंयुज बंध निर्माण झालेला आहे. आणि इथं हा नायट्रोजनचा दाखवलेला आहे पहा. आता 2 नायट्रोजनच्या अणूंच्या रासायनिक संयुगाने N2 हा रेणू तयार होतो पहा. आता हा पहिला नायट्रोजनचा अणू आहे हा, बरोबर, आणि हा दुसरा नायट्रोजनचा अणू आहे हा.
आता यांनी काय केलेलं आहे पहा, तर याच्या बाह्यतम कवचामध्ये इथं आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. आता याला आणि यांनी काय केलेलं आहे, 6 इलेक्ट्रॉन भागीदारी घेतले. म्हणजे हे 6 इलेक्ट्रॉन, तर मी हे जर काढलं पहा, आता हा नायट्रोजनचा अणू आहे बरोबर. तर याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि 6 8. हा पण स्थिर झालेला आहे. आणि हा जो दुसरा आहे, हा मी कर्सर फिरवतोय, याच्याकडं पण हे 6 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून हा पण स्थिर झालेला आहे. म्हणजे 2 नायट्रोजनचे अणू एकत्र येऊन नायट्रोजनचा एक रेणू तयार होतो. आता हे दाखवले कसं, या 3 रेषा म्हणजे या दोघांमध्ये काय झालेलं आहे, तर 3 बंध तयार झालेले आहेत. आता 3 बंध कसे ते मी तुम्हाला दाखवते पहा. हा एक बंध इथं, हा एक बंध, हा दुसरा बंध आणि हा तिसरा बंध. हे 3 बंध तयार झालेले आहेत आणि हे रेषेने असे दाखवले आहेत. 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा. 3 रेषा याचा अर्थ आहे या 2 नायट्रोजनच्या अणूमध्ये तिहेरी बंध निर्माण झालेले आहेत. कार्बनी संयुगामध्ये जे काही आपण पाहिलेलं आहे म्हणजे बंध निर्माण होतात ते सहसंयुज बंध निर्माण होत असतात. त्यानंतर कार्बन एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे पहा. आता ते का आहे, म्हणजे कार्बनची काय वैशिष्ट्ये आहेत ते आता आपल्याला अभ्यासायची आहेत. ते आगळं वेगळं का आहे, तर याच्यावरती तुम्हाला व्याख्या लिहा असा प्रश्न विचारला जातो. शृंखला बंधन शक्ती. कसली? शृंखला बंधन शक्ती. कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती असं म्हटलं जातं. तर हे पहिलं कार्बनचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्याकडं शृंखला बंधन शक्ती आहे. म्हणजे प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची त्याच्याकडं अद्वितीय अशी क्षमता आहे. म्हणजे दुसऱ्या कार्बन अणूबरोबर, एका कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ असे सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात आणि कार्बनचा हा जो काही गुणधर्म आहे याला शृंखला बंधन शक्ती असं म्हटलं जातं. म्हणजे हे पहिलं वैशिष्ट्य झालं कार्बनचं. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे, इथं आपल्याला दिसतंय पहा, 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी व तिहेरी बंध म्हणतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढलेली आहे. पहा, इथं एक रेष दिसते, याचा अर्थ इथं एकेरी बंध तयार झालेला आहे. हे इथेन आहे, CH3 याच्यामध्ये एकच रेष आहे, याचा अर्थ इथं एकेरी बंध तयार. हे एथिन आहे, CH2 याच्यामध्ये 2 रेषा आहेत, म्हणजे इथं दुहेरी बंध तयार झालेला आहे. हे इथाईन CH यांच्यामध्ये 3 रेषा आहेत, म्हणजे या ठिकाणी तिहेरी बंध तयार झालेला आहे. 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयुज बंध तयार होऊ शकतात, लक्षात ठेवायचं. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे की चतुसंयुज असल्याने कार्बन कसा आहे, चतुसंयुज आहे, कारण त्याची संयुजा किती आहे, 4 आहे. मग एक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणूशी बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. म्हणजे कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झालेले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होत असतात. इथं CH4, आता इथं कार्बनचा हायड्रोजन बरोबर संयोग झाला.
इथं कार्बनचा हायड्रोजन क्लोरीन बरोबर संयोग झाला, म्हणजे कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झालेले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या त्या संयुगांना प्राप्त होत असतात. आणि शेवटचं जे काय कार्बनचं वैशिष्ट्य आहे, कार्बनी संयुगांच्या संख्या वाढीला कारणीभूत असलेले कार्बनचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे समघटकता. त्यानंतर पुढे इथं आपल्याला असा एक हायड्रोकार्बन, तर या हायड्रोकार्बनची तर व्याख्या दिलेली आहे. पहा, ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं. हे सगळे हायड्रोकार्बनची उदाहरणं इथं तुम्हाला दिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये मिथेन हे एक हायड्रोकार्बनचं उदाहरण आहे. इथेन हे एक आहे. अशी बरीचशी हायड्रोकार्बनची उदाहरणे आहेत आणि त्यांचं रचनासूत्र इथं दिलेलं आहे. पहा, इथं कशाच दिलेलं आहे, C2H6 म्हणजे इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दोन पद्धतीने दाखवलेले. पहा, आता इथेन, त्यासाठी आपल्याला इथेनचं रेणुसूत्र माहीत पाहिजे. C2H6 पहिल्या पायरीमध्ये काय केलं जातं, दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले. इथं पहा, हा एक कार्बन अणू आहे, हा एक कार्बन अणू आहे आणि हे दोन कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले आहेत. पायरी दुसरी, याच्यामध्ये काय केलेलं आहे, रेणुसूत्रातील 6 हायड्रोजन अणू, इथे किती आहे, H6 आहेत. तर हे 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयुजेच्या पूर्ततेसाठी वापरणं. म्हणजे आता कार्बनला, याला किती इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, 4, 1, 2, 3 आणि 4. मग कार्बन अणूंच्या चतुसंयुजेच्या पूर्ततेसाठी हे 6 हायड्रोजनचे अणू वापरले जातात. आता त्यानंतर इथं कार्बनचं 2 अणू असलेला आणखीन 2 हायड्रोकार्बन आहेत, एथिन C2H4 आणि C2H2. आता या C2H4चं आपल्याला काय पाहायचं आहे, रचनासूत्र पाहायचं आहे. त्यासाठी हे एकेरी बंधाने जोडायचे आणि रेणूंमधील 4 हायड्रोजन कार्बन अणूंच्या चतुसंयोजनेसाठी वापरले जातात. आता इथं 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध काढले जातात, कारण इथं 2च आहेत. याला आणखीन 2ची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हा कार्बन अणू या कार्बन अणूबरोबर काय करतो, दुहेरी बंध तयार करतो. अशा प्रकारचं हे एथिनचं रचनासूत्र आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्बनीची काय संयुग आहेत त्याच्यामध्ये कोणता बंध निर्माण होतो, तर कार्बनी संयुगामध्ये सहसंयुज बंध निर्माण होतो, त्याची व्याख्या पाहिली. त्यानंतर कार्बनची जी काय वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. त्यानंतर कार्बन अणूंमध्ये हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर रचनासूत्र कशी काढायची याचाही अभ्यास केलेला आहे. याचा सविस्तर अभ्यास पुन्हा एकदा तुम्ही घरी करा.